पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षी व्हाल। तुमच्या आजूबाजूला कितीही प्रकारच्या परीक्षा आणि अडचणी असल्या तरी त्यातही तुम्ही पवित्रपणे जगू शकता। ती सामर्थ्य पवित्र आत्मा तुम्हाला द्यायला इच्छितो, आजच ते मिळवा। आजपासून अपमान आणि निंदा आशीर्वादात बदलतील। आजपासून अडथळे दूर होतील आणि तुमच्यासाठी मार्ग खुले होतील। आजपासून तुम्ही गमावलेली गोष्ट पुन्हा मिळवाल। आजपासून तुमच्यात एक आनंद आणि समाधान निर्माण होईल। तो वचन देव तुम्हाला देत आहे। प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा। एका नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी पोहोचलो आहोत। प्रत्येक महिना पार करणे ही एक मोठी कृपा आहे जी परमेश्वराने आपल्याला दिली आहे आणि त्यामुळेच आपल्याला आनंद होत आहे। मागे पाहता अनेक अडचणी व आव्हानं होती, पण त्यावर मात करण्यास देवाने मदत केली, म्हणून प्रभूचे आभार मानूया। या महिन्यात देवाने आपल्याला कोणते कार्य व वचन दिले आहे ते जाणून घेऊया। आपण त्या वचनावर विश्वास ठेवून, त्यात मुक्तता अनुभवून, ते सांगून, प्रार्थना करून पुढे जात असताना प्रत्येक गोष्टीत त्या वचनानुसार प्रभू आपल्याला मार्गदर्शन करतो हे आपण पाहू शकतो। ठीक आहे, तर या दिवसासाठी प्रभूने कोणते वचन दिले आहे? प्रेषितांची कृत्ये, पहिले अध्याय, 8वा वचन। प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, स्वर्गात जाण्यापूर्वी। शेवटी आपल्या शिष्यांना दिलेले एक अद्भुत वचन आहे। पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल, असे त्यांनी सांगितले। पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त करून माझे साक्षीदार व्हाल। हेच प्रभूने तुम्हाला दिलेले वचन आहे। माझ्या मुलांनो, मी पवित्र आत्मा तुमच्यावर पाठवतो। पवित्र आत्म्याने मी तुम्हाला भरून टाकीन, तुम्ही सामर्थ्यवान व्हाल आणि माझे साक्षीदार व्हाल। हाच त्या वचनाचा अर्थ आहे। म्हणून पवित्र आत्मा दिला गेला की तुम्हाला फल मिळेल असं प्रभू सांगतात। इंग्रजी बायबलमध्ये काय म्हटलं आहे ते पाहूया। यू शाल रिसीव्ह पॉवर, तुम्हाला सामर्थ्य मिळेल। पवित्र आत्मा आल्यावर तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल आणि माझे साक्षीदार व्हाल, असं प्रभू म्हणतात। त्याचे साक्षीदार व्हायला आपण बोलावले गेलो आहोत। आपल्या घरात, अभ्यासाच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, समाजात ज्या परिस्थितीत आपण राहतो तिथे आपण येशूचे साक्षीदार असायला हवे। आपल्याला पाहणाऱ्यांनी येशूला पाहायला हवे। म्हणूनच आपण येशूमधील आनंद, समाधान, पवित्रता, शांती, प्रेम आणि त्याचे स्वभाव दर्शवणारे असायला हवे। हेच प्रभूची इच्छा आहे। पण ते जमत नाहीये। सतसंघर्ष आहे, समस्या आहेत, इच्छा आहे पण जमत नाहीये। म्हणूनच आपल्याला एक सामर्थ्य आवश्यक आहे। ती सामर्थ्य देणारे म्हणजेच पवित्र आत्मा आहेत। प्रभू म्हणतो, मी तुम्हाला हे सामर्थ्य देईन आणि तुम्हाला सामर्थ्यवान बनवून साक्षीदार म्हणून उभं करीन, अशी प्रभूने आपल्याला वचन दिलं आहे। मग हे वचन माझ्या मुला, माझ्या मुली, तुझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे। तुम्ही ते स्वीकारून हलदायी आणि सामर्थ्यवान व्यक्ती व्हा। प्रभू सामर्थ्यवान आहेत, ते सर्वशक्तिमान देव आहे। आपला पिता सामर्थ्यवान आहे, म्हणून त्याची मुले म्हणून आपणही सामर्थ्यवान असावं, असं प्रभूला वाटतं। लहान सहान गोष्टींमध्ये अपयश, निराशा, थकवा किंवा आपण डिप्रेशनमध्ये आहोत असं म्हणतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्यात सामर्थ्याचा अभाव आहे। म्हणूनच प्रभूला असं वाटतं की आपण सामर्थ्यवान राहावं, जिंकावं आणि यशस्वी व्हावं। या महिन्यात तुम्ही देवाचं सामर्थ्य मिळवून यशस्वी होणार आहात, जिंकणार आहात आणि तुमच्या कामांमध्ये विजय मिळणार आहे। आतापर्यंत जिथे अपयश आलं होतं तिथे प्रभू तुम्हाला विजय देणार आहे। तो प्रभू तुम्हाला वचन देतो आहे। ठीक आहे, मग जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यावर येतं तेव्हा काय काय घडतं? मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो। खूप गोष्टी आहेत,
पण दररोजच्या जीवनासाठी आवश्यक अशा 3 मुख्य गोष्टींसाठी देव आपल्याला सामर्थ्य देतो. पहिलं सामर्थ्य म्हणजे पापावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य, म्हणजेच पवित्रपणे जगण्याचं सामर्थ्य. पापाच्या प्रलोभनांवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य हेच पहिलं आहे, जे प्रभू आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे देतो. पापावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य आपल्या रोजच्या आयुष्यात पापाविरुद्ध संघर्ष असतो आहे की नाही, हे केवळ तरुणांसाठीच नाही, वयस्कर लोकांसाठी तर अजून मोठा संघर्ष असतो. वय वाढलं की हा संघर्ष कमी होईल असं काही जणांना वाटतं, पण नाही, मरण येईपर्यंत आपला हा संघर्ष चालूच असतो. शरीरात आणि अवयवांमध्ये लढा देणाऱ्या वासनांची कृत्यम असतात असं बायबलमध्ये सांगितलं आहे. डोळ्यांची वासना, शरीराची वासना आणि गर्वाची इच्छा, राग, चिडचिड, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं, अशा प्रकारचे पाप आपल्या आयुष्याला डाग लावू शकतात आणि ही पाप दररोज आपल्यावर येऊन आदळतात. पाप आपल्यापासून दूर नाही, ते आपल्या घरात, तुम्ही जिथे अभ्यास करता, जिथे राहता, जिथे काम करता, जिथे व्यवसाय करता, तिथेच आहे. सेवा करत असताना देखील पाप येऊन आपल्यावर आदळतात. आपल्याला वेरून उभ्या असलेल्या पापांबद्दल इब्री 12 मध्ये आपण वाचतो. म्हणून हे पाप कुठेच दूर नाही, ते आपल्याला वेढून आहे. हे आपल्याला डागाळून टाकते आणि पापामुळे मिळणारा शांततेचा अनुभव हिरावून घेते. पवित्रता नष्ट करून आपल्या आयुष्यातील आनंद हिरावून घेण्याचा हा संघर्ष आहे आणि आपल्याला तो जिंकायलाच हवा. दररोज या पापाच्या संघर्षात आपल्याला विजय मिळवावा लागतो आणि त्यासाठी एक सामर्थ्य आपल्याला आवश्यक आहे. हे सामर्थ्यच प्रभू आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे देतात. तो आपल्याला आपली दैवी सामर्थ्य देतो. हे स्वर्गातून खाली येणारे स्वर्गीय सामर्थ्य आहे. प्रभू हे सामर्थ्य तुम्हाला द्यायला इच्छितात. ते सामर्थ्य मिळाल्यावर काय घडेल असं तुम्हाला वाटतं का? एक तरुण भाऊ तारण पावला. पापमय जीवनातून मन वळवून तारण मिळाल्यावर लगेचच त्याचे सगळे जुने पाप नष्ट झाले. दारू पिणे, सिगारेट ओढणे, नशा करणे, हे सगळं संपलं. डोळ्यांची वासना, शरीराची वासना, रोज येणाऱ्या पापाच्या संघर्षाला त्याने कबूल केलं आणि अश्रूंनी कबुली दिली. कबुली दिल्यानंतर आता तो स्वतः बायबल वाचतो, प्रार्थना करतो, भक्तीने राहतो, पवित्रतेकडे लक्ष देतो. यातच तो लक्ष केंद्रित करत होता. फक्त काही दिवसच झाले होते, पुन्हा जुने पाप सगळं पर्क सुरू झालं. डोळ्यांची वासना, शरीराची वासना, अचानक राग येतोय, चिडचिड येते. अरे बापरे, मी चुकलो, पाप करतोय, मनापासून मी वळलोय, मी वाचलोय, पुन्हा हे सगळं मला करू नये असं वाटतं. पण तसली परिस्थितीच समोर येते. करू नये असं वाटतं तरीही करतोय, हे करू नये असं वाटतं तरीही करतोय. मग पवित्रपणे जगायला माझ्यात काहीच ताकद नाही. पवित्र जीवन जगण्याची इच्छा आहे, पवित्रपणे जगायचं, पण ताकद नाही, सामर्थ्य नाही. अशा परिस्थितीत त्यांनी प्रयत्न केला, प्रार्थना केली, उपवास केला. तेव्हा त्यांनी रोज पाप कबूल करून, प्रार्थना करून पाहिलं, पण काहीच बदल झाला नाही. आता जुने पाप वारंवार त्याला पाडतं. पापात पडून पुन्हा पुन्हा उठतो आणि रोजचं हे असं जीवन बघून मन खचून जातं. शेवटी त्या तरुणाने काय ठरवलं? एका तरुणाने पवित्रपणे जगणं शक्यच नाही, कदाचित वय वाढल्यावरच पवित्रपणे जगता येईल. तरुणाने पवित्रपणे जगणं शक्य नाही, मग जर पवित्रपणे जगलो नाही तर प्रभूच्या नावाला कलंक येईल. मी कोणत्या पापातून मन वळवून तारण मिळवलं असं साक्ष दिलं, तेच पाप मी पुन्हा केलं तर येशूला अपमान होईल. माझ्यामुळे पवित्रपणे जगता येत नाही, साक्षही देता येत नाही, मग काय करायचं? एकच मार्ग आहे, पाप नसलेल्या ठिकाणी जायचं. पाप नसलेली जागा कुठे आहे? स्वर्गच आहे. म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे प्रार्थना करायला सुरुवात केली. काय माहिते, येशू, या जगात माझ्यामुळे पवित्रपणे जगता येत नाही, ते खूप कठीण आहे, म्हणून मला पापरहित स्वर्गराज्यात घेऊन जा. मी या जगात पाप करतच आहे, अशी परिस्थिती आली आहे. राग येण्याची परिस्थिती येते, वासनेसाठी त्या पापाला जागा मिळण्याची परिस्थिती येते, चिडचिड होण्याची परिस्थिती येते. अरे बापरे, रोज या परीक्षेत मी वारंवार पडतो आणि पाप केलं म्हणून प्रभू मला माफ कर असं रोज रडत राहतो. यासाठी थेट स्वर्गात नेलं तर आपण पवित्र राहू. पाप नसलेल्या ठिकाणी नेऊन ठेवा. पहा,
स्वर्गात प्रभूने नेऊन ठेवा असं तो म्हणतो, कारण मी पवित्रपणे जगू शकत नाही. म्हणून पवित्र ठिकाणी मला नेऊन ठेवा अशी प्रार्थना केली. मग प्रभू त्याला दर्शन देऊन बोलले, मुला, तुला या पृथ्वीवर पवित्रपणे जगता येत नाही म्हणून तू स्वर्गात नेण्याची प्रार्थना करतोस. मी तुला माझा साक्षीदार म्हणून जगायला ठेवले, पण तू करू शकत नाहीस. राग येऊ नये वाटतं, पण येतोच. वासना टाळली तरी विचार येतात. पवित्र जगणं किती कठीण. म्हणून मला नेऊन टाका असे तो म्हणाला. आणि प्रभू म्हणाले, म्हणूनच मी माझी सामर्थ्य तुला देतो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मी तुला देतो. तो पवित्र आत्मा, तो तुला पवित्रपणे जगण्यासाठी आवश्यक असलेली सामर्थ्य देईल. पाप आणि परीक्षांना तोंड देऊन पवित्रपणे जगण्यासाठी प्रभूचं सामर्थ्य पुरेसं आहे असं ते बोलले. तेव्हा मी प्रार्थना केली, मी माझ्या शक्तीने पवित्रपणे जगू शकत नाही, तुमचं सामर्थ्य मला द्या. मग देवाने आपला पवित्र आत्मा त्यांच्यावर ओतला. ते आत्म्यात भरून गेले आणि अन्य भाषेत बोलून देवाची स्तुती करायला लागले. एक नवीन सामर्थ्य मिळाल्याचं त्यांना जाणवलं. तो तरुण माझ्याशी बोलताना म्हणाला, माझ्या स्वतःच्या शक्तीने मी पवित्रपणे जगू शकत नाही. प्रभू, हे तुम्हीच घ्या असं म्हणून मी प्रार्थना केली. पण प्रभू म्हणाले, तुला या पृथ्वीवरून घेऊन जायचं नाही. या पृथ्वीवरच इतक्या पापाच्या आणि परीक्षांच्या मध्येही पवित्रतेने आणि विजाने जगता येईल. ही सामर्थ्य मला आत्म्याने भरून दिली आहे असं मी अनुभवलं. त्या अभिषेकाने खाली येऊन आत्म्याने भरले गेल्यानंतर एक नवीन सामर्थ्य मिळालं, पापावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य. मी विचारलं, मग त्या पापाच्या परीक्षा, डोळ्यांची वासना, शरीराची वासना, या सगळ्या परीक्षा तुला येत नाहीत का? त्या येतात. त्या सगळ्या परीक्षा येतात, दररोज येतात. पण आता मी त्यावर विजय मिळवतो, त्यावर मात करतो. त्याचा गुलाम होत नाही, त्याखाली मी कैद होत नाही. मी विजय मिळवत पुढे पुढे जातो आहे. प्रभूचा आत्मा मला विजय देतो, पापाच्या परीक्षांवर मात करण्याची ताकद देतो. हीच ख्रिश्चन जीवनाची खरी ओळख आहे. मग तुम्ही जिथे राहता, जिथे काम करता, जिथे शिकता, अशा अनेक ठिकाणी सैतान पापाचे सापळे लावतो. पापाच्या परीक्षा येतात. डोळ्यांमधून येणाऱ्या पापाच्या परीक्षा, तुमच्या विचारांमध्ये येणाऱ्या परीक्षा, कानांमधून येणाऱ्या परीक्षा आणि शरीराच्या वासनांमधून येणाऱ्या परीक्षा, या सगळ्या प्रकारच्या परीक्षा येतात. प्रत्येक पापाच्या परीक्षेवर मात करण्याची ताकद येशू तुम्हाला देईल. पवित्र आत्म्याद्वारे तो ही ताकद देतो. जर तुम्ही त्या आत्म्याची शक्ती मिळवली तर तुम्ही पवित्रपणे जगण्याची कृपा आणि फळ पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला मिळेल. हेच प्रभूचं वचन आहे. मग तुम्ही पवित्रपणे जगू शकता, विजयाची जीवनशैली जगू शकता. तुमच्या आजूबाजूला कितीही प्रकारच्या परीक्षा आणि अडचणी असल्या तरी त्याच्या मध्यातही तुम्ही पवित्रपणे जगू शकता. ती शक्ती पवित्र आत्मा तुम्हाला द्यायला इच्छितो, आजच ती मिळवा. तो अग्नीप्रमाणे तुमच्यात उतरला की पापाची जाणीव निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींना तो जाळून टाकेल. पवित्र आत्मा मोठे शुद्धीकरण घडवून आणून तुम्हाला पवित्र ठेवेल. त्यासाठी ही शक्ती हवी आहे प्रभू असं म्हणून मागावं, बरोबर ना? दुसरे म्हणजे जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा आपल्याला कोणती सामर्थ्य मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? समस्यांना तोंड देण्याची सामर्थ्य. पापाची समस्या वेगळी, इतर 10 समस्या वेगळ्या. या जगात कितीतरी समस्या येतात, बरोबर का? पतीमुळे समस्या येते, मुलांमुळे समस्या येते, पत्नीमुळे समस्या येते, सासूमुळे समस्या येते, सुनामुळे समस्या येते, शेजाऱ्यांमुळे समस्या येते. एका बाजूला पैशाची समस्या, दुसऱ्या बाजूला आजारपणाची समस्या, आणखी एका बाजूला गरजांशी संबंधित समस्या, तर दुसऱ्या बाजूला मुलांच्या शिक्षणाशी संबंधित समस्या. खूप समस्या येऊन आपल्यावर आदळतात म्हणून आपण थकून जातो. प्रार्थना करता येत नाही, बायबल वाचता येत नाही, चर्चला जायची इच्छा होत नाही. असंच थकून जातोय. तेच विचार करत करत शेवटी डिप्रेशनमध्ये गेलो असं आपण म्हणतो. अशा प्रकारे प्रभावित होणारे बरेच लोक आहेत का? कारण समस्यांना तोंड द्यायची ताकद तुमच्याकडे नाही. म्हणूनच या जगात तुम्हाला समस्या येणारच, त्रासही होईल, पर धैर्य ठेवा. पौल म्हणाला की आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश करायचा असेल तर अनेक संकटांतून जावं लागतं, असं त्याने विश्वास ठेवणाऱ्यांना सल्ला दिला. म्हणूनच आपल्याला दुःख सहन करणं आवश्यकच आहे.
म्हणूनच या वेदना आणि दुःखांतूनच आपल्याला जावं लागतं असं पेत्राने आपल्या एका अध्यायात सांगितलं आहे. म्हणूनच सगळेच असं सांगतात की यात वेदना आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, पण त्यावर मी विजय मिळवायला हवा, यशस्वी व्हायला हवं. त्यासाठी एक सामर्थ्य हवं आणि ते सामर्थ्य देणारे पवित्र आत्मा आहेत. काही लोकांना बघा, छोटीशी गोष्ट घडली तरी त्यांना प्रार्थना करता येत नाही, बायबल वाचता येत नाही, ते रडतच राहतात. सगळे मला समजून घेत नाही, सगळे माझ्या विरुद्धच वागत आहेत असं वाटून ते रडतच राहतात. लहान गोष्टी त्रास देतात का, निराश करतात का, गोंधळात टाकतात का, याचा अर्थ तुमच्यात शक्ती नाही. समस्यांना पाहिल्यावर घाबरता, खचता, डिप्रेशनमध्ये जाता. नाही, तुम्ही समस्यांवर विजय मिळवायला हवा. समस्यांना सामोरे जावे लागेल, पण त्यासाठी तुमच्याकडे शक्ती नाही. ही शक्ती देणारा म्हणजे पवित्र आत्मा. तो तुमच्यात उतरला आणि तुम्ही आत्म्याने भरले गेलात तर प्रत्येक समस्या तुम्हाला किती लहान वाटेल हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्या सहजपणे पार पाडाल. ती तुम्हाला हानीही करणार नाही. म्हणून समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती देणारा म्हणजे पवित्र आत्मा. पेत्र प्रेषितांच्या कृत्ये 12व्या अध्यायामध्ये तुरुंगात टाकण्यात आला. याकोब जो त्याच्यासोबत होता तो प्रेषित याकोब मारला गेला. त्यांनी काय चुकीचं केलं? त्यांनी दारू प्यायली का, चोरी केली का, खून केला का? त्यांनी येशूला सांगितलं, सुवार्ता सांगितल्याबद्दल त्यांना मिळालेली ही भेट होती. त्यांचा डोकं छाटलं गेलं, मारलं गेलं. अशाच प्रकारे पेत्रालाही पकडलं आणि लोकांना हे खूप आवडलं. या यहुदी धर्मातल्या लोकांना सगळ्यांना आनंद झाला म्हणून पेत्राला पकडून तुरुंगात टाकलं. उद्या सकाळी तुरुंगात ठेवलेला पेत्र मारला जाणार आहे. या येशू म्हणत हा व्यक्तीने मला नवीन देवाबद्दल सांगितले असं जाहीर केले. आता उद्या सकाळी तुम्हाला फाशी दिली जाणार आहे. अशा रात्री तुम्हाला झोप येईल का? विचार करून बघा. तुम्हाला वाटतं का साध्या छोट्या समस्येमुळे ही झोप येत नाही? ते आठवत राहून मनात सतसंघर्ष आणि समस्या आपण तक्रार करत बसतो. ही तर जीवावर बेतलेली समस्या आहे. पेत्र सकाळी मारला जाणार आहे, पण रात्री तो काय करत होता? तो छान झोप घेत होता, झोपूनच होता. काही लोक म्हणतात पेत्र गथसमनीच्या बागेत झोपला, इथेही झोपतोय असं. पण तिथे झोपण्याचं कारण वेगळं होतं आणि इथे झोपण्याचं कारण वेगळं आहे. इथे झोपण्याचं कारण असं होतं की पवित्र आत्म्याचं फळ त्याच्यात होतं आणि त्या सामर्थ्यामुळेच एवढ्या मोठ्या समस्यांच्या मध्येही तो शांतपणे झोपू शकला. नाहीतर मृत्यूची भीती आणि गोंधळच असता. पवित्र आत्म्याने सांगितलं होतं, पेत्रा, काहीही घाबरू नकोस. अजून तुला करायचं बरंच सेवा कार्य बाकी आहे. तुझ्यामार्फत मी अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. हे सगळे लोक फक्त घाबरवायला आले आहेत. काहीही घाबरू नकोस असं प्रभूने सांगितलं. मग त्या धैर्याने आणि पवित्र आत्म्याने सामर्थ्य दिल्यामुळे उभा राहिलेला आपण पाहतो. तसंच आपल्या आयुष्यात प्रभूचा आत्म्याचा सामर्थ्य आलं की एक नवीन फल मिळतं. मी एका सेवेसाठी एका गावाला गेलो होतो. तेव्हा त्या सभेचं आयोजन करणाऱ्या सेवकाने सांगितलं की त्या गावात एक कुटुंब आहे. ते चेन्नईमध्ये व्यवसाय करतात. ते काही महिन्यांसाठी त्यांच्या गावाला येऊन राहिले होते आणि त्यांच्या मुलाला एक मोठा आजार झाला होता. त्याला वैद्यकशास्त्राने काही करता येणार नाही असं सांगून डॉक्टरांनी हात सोडले म्हणून ते आपल्या मूळ गावात येऊन देशी उपचार घेऊन आले होते. हे उपचार करूनही काहीच फरक पडला नाही आणि तो तरुण मुलगा मृत्यूशी झुंज देत होता. ते संपूर्ण कुटुंब तिथे आले होते. प्रार्थना करायला सांगितल्यावर मी लगेचच त्या मुलीसोबत त्या घरात गेलो. तिथे गेल्यावर मी आणि तो सेवक दोघंही गेलो होतो. तिथे एक आई रडत होती. माझा मुलगा मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे, मी काय करू असं म्हणत ती अश्रू ढाळत होती. हीच दृश्य मी तिथे पाहण्याची अपेक्षा करत होतो. तिथे गेल्यावर मी जसं विचार केलं होतं तसं काहीच घडलं नाही. ती आई आणि तिचं कुटुंब सगळे येऊन स्तुती करत होते. लगेचच जा असं सांगून ते लोक फराळाचे पदार्थ आणून ठेवायला लागले. काय हवं ते खा असं सांगतात. ती बनवू का, कॉफी हवी का, काय प्याल असं विचारतात. घरात इकडून तिकडे धावत येत मी कसाच त्या आईकडे पाहत राहिलो. माझा मुलगा आजारी पडून मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे असं त्या सांगत होत्या. चेन्नईतले डॉक्टर सगळे हात झटकून गेले म्हणून गावातल्या वैद्याकडे आले आहेत. कसलाही सुधारणा नाही, काहीच बदल नाही.
अशा वेळी तो तरुण मुलगा मृत्यूशी झुंजतोय, त्या घरच्यांची अवस्था काय असेल, त्यांची अपेक्षा काय असेल याचा विचार करा. मीही तसंच अपेक्षित केलं होतं. एक आई येऊन अश्रू ढाळते, रडते, मरते, आम्ही काय पाप केलं? देव हे सगळं का करतोय? म्हणून देवाने मला चमत्कार घडवावा. अशा प्रकारे ते अश्रूंनी उभे राहतील असं मी अपेक्षित केलं होतं, पण ते तसे नव्हते. स्तोत्र म्हणत, साहेब हे घ्या, ते घ्या, खा, त्या असं म्हणत होते. मी पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर ना दुःख होतं, ना भीती होती. मुलगा घरातल्या खोलीत मृत्यूपंथावर पडला आहे याचीही काही खंत नव्हती. इथे येऊन एका नोकराला इतक्या आनंदाने सेवा करत आहेत, काळजी घेत आहेत, आनंदाने बोलत आहेत. हे काय आहे? खरंच या घरात असा मृत्यूचा संघर्ष चालू आहे का, अशीच मला शंका आली. मग शेवटी सगळं देऊन झाल्यावर ते आनंदाने उभे राहिले. मी विचारलं, तुमच्याकडे एक गोष्ट विचारू का? ते म्हणाले, बोला साहेब. तुमचा मुलगा आजारी पडला आहे. चेन्नईत मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं, सगळ्यांनी हात टेकले आणि शेवटच्या अवस्थेत आणून ठेवलं आहे. त्यासाठी प्रार्थना करायला तुम्ही आम्हाला बोलावलं आहे, पण तुम्ही इतके आनंदी आणि धाडसी कसे आहात? मी काहीतरी वेगळंच अपेक्षित केलं होतं. साधारणपणे लोक अशा वेळी रडत येतात, कुटुंबी उभे राहतात आणि मुलाला असं झालं म्हणून प्रार्थना करा असं सांगतात. पण तुम्ही पाहिलं तर तुम्ही इतके आनंदी आणि मनापासून समाधानी आहात. आनंदीपणे आमचं स्वागत करता. तुमच्या चेहऱ्यावर ना दुःख आहे ना भीती. मग त्या आईने सांगितलं, साहेब आम्ही येशूला स्वीकारून 15 वर्षांपेक्षा जास्त झाली आहेत. आम्ही त्यालाच प्रभू म्हणून ओळखून स्वीकारलं. त्याआधी आम्ही अनेक देवांची पूजा केली. आता आम्ही त्यालाच खरा प्रभू म्हणून ओळखतो. त्यांनी आम्हाला खूप आनंद दिला आहे. पापक्षमेचा आनंद, सुख आणि तारण आम्हाला देऊन आशीर्वादित करत आहेत. इतक्या वर्षांमध्ये आम्हाला काहीही हवं असेल तर मी त्याच्याकडे जाऊन मागते, तो लगेच उत्तर देतो, चमत्कार करतो. आमच्या कुटुंबात त्यांनी अनेक चमत्कार केले आहेत. आता डॉक्टरांनी माझ्या मुलाला सोडून दिलं असलं तरी येशू त्याला उभं करेल, त्याला काहीच होणार नाही असं अगदी सहजपणे सांगतात. मला हे खूपच आश्चर्यकारक वाटतं. एक आई आपल्या मुलाच्या मृत्युपटावर असताना, पण माझी आई माझ्या मृत्युपटावर रडत होती. माझ्या मुलासाठी येशूकडे प्रार्थना करावी का असं म्हणत ही आई वेगळीच आहे. ती फारशी रडत नाही, डोळ्यातून अश्रूही नाहीत, काय करावं हे तिला विचारत नाही. पहा, त्या शांतपणे बसल्या आहेत. प्रभू सांभाळून घेतील, त्यांच्यावरच तर आपण विश्वास ठेवतो. इतकी वर्षे त्यांनी अद्भुतपणे मार्गदर्शन केलं असे ते मला धीर देतात. हे कसं शक्य होतं? त्यासाठी एक सामर्थ्य आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. या समस्यांच्या, संघर्षांच्या आणि संकटांच्या मध्यात आनंदाने उभं राहण्याचं एक सामर्थ्य आहे. आज जरा विचार करून बघा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही लगेचच खचून जाता. प्रार्थना करता येत नाही, बायबल वाचता येत नाही, सेवा कार्याला जाता येत नाही. एवढ्याशा 2 समस्या आहेत. नोकरीत समस्या, कुटुंबात समस्या. हे लोक बोलतात, ते लोक बोलतात, मी खचून गेलो असं म्हणता आणि थोड्याच वेळात म्हणता, माझ्यावर डिप्रेशन आलं. काय शब्द आहे तो? एका देवाच्या लेकराला डिप्रेशन येऊच शकत नाही, येऊ नये. परमेश्वर आपल्यासोबत असताना डिप्रेशन कसं येईल? जरा विचार करून बघा. माझ्यावर डिप्रेशन आलं असं कधीच म्हणू नका. येशू आपल्यासोबत असताना डिप्रेशन कसं येईल? म्हणूनच प्रभू म्हणतो, तुम्हाला एक सामर्थ्य हवं. हे सामर्थ्य तुमच्यात नाही. समस्यांना तोंड द्यायचं सामर्थ्य तुमच्यात नाही. जिंकण्याचं सामर्थ्य तुमच्यात नाही. ते सामर्थ्य तुम्ही मिळवायलाच हवं. ते सामर्थ्य मी तुम्हाला देतो. समस्या आली तुम्ही सहज तोंड द्याल. ती समस्या तुम्हाला जिंकू शकणार नाही. तुम्ही जिंकत राहाल, प्रभू सांगतो. म्हणूनच आपल्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आवश्यक आहे. त्यासाठीच आपल्याला वचन देतो. तू पापावर विजय मिळवू शकतोस, समस्यांवर विजय मिळवू शकतोस, पवित्र आत्मा असेल. घाबरू नकोस, घाबरू नकोस, प्रभू सांगतो. ठीक आहे, मग पवित्र आत्मा आला की कोणतं सामर्थ्य मिळतं? सर्वप्रथम पापावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य. दुसरं म्हणजे समस्यांवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य. कोणतीही समस्या असो, पैशाची अडचण, कर्जाची अडचण किंवा आजारपणाची समस्या, नोकरीत काहीही अडचण आली तरी प्रभू माझ्या सर्व गोष्टींची काळजी घेईल. म्हणून मी याबद्दल घाबरणार नाही, चिंतित होणार नाही.
जर तुम्ही पवित्र आत्म्यात भरून स्तुती करत राहिलात तर तुमच्या आयुष्यात तुम्ही एक मोठा बदल पाहाल. म्हणूनच प्रभू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, तू माझं सामर्थ्य घे आणि माझ्यासाठी साक्षीदार हो, असं सांगतो. आजपासून पराभव विजयात बदलणार आहे. आजपासून अपमान आणि निंदा आशीर्वादात रूपांतरित होणार आहे. आजपासून अडखळे दूर होतील आणि तुम्हाला मार्ग दाखवला जाईल. आजपासून तुम्ही गमावलेली गोष्ट पुन्हा मिळवाल. आजपासून तुमच्यात एक आनंद आणि समाधान निर्माण होईल, अशी वचनबद्धता देव तुम्हाला देतो. तेवढंच नाही, तिसरं अजून एक काम आहे. हा पवित्र आत्मा येतो तेव्हा आपल्याला कोणती सामर्थ्य मिळते? सैतानावर विजय मिळवण्याची सामर्थ्य. या जगात आपल्याला एक शत्रू आहे, फक्त एक शत्रू आहे. माणसं आपले शत्रू नाही. माणसांच्या रूपात येणारा तो सैतान, तोच आपला एकमेव शत्रू आहे. मग तो या पृथ्वीवर शेवटच्या काळात पृथ्वीवर उतरला वाईट घडवण्यासाठी. म्हणूनच आजवर कधी नव्हती इतकी समस्या, संघर्ष, त्रास प्रभूच्या मुलांना येतो. पर तुम्ही जिंकणार. परमेश्वर तुमच्यासाठी चमत्कार करेन. म्हणून या काळात घाबरू नका. परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. पवित्र आत्मा येतो तेव्हा मी सामर्थ्य प्राप्त करीन. कोणत्याही सैतानी कृत्यांवर मी विजय मिळवीन. ही सामर्थ्य देणारी एक आत्मा आहे. म्हणूनच प्रभू आज तुम्हाला ते अभिषेक देतो आहे आणि पुढील दिवसात तो तुम्हाला अशाच प्रकारे मार्गदर्शन करणार आहे. म्हणूनच प्रभू आता तुमच्याशी बोलत आहे. ही सामर्थ्य तुमच्यासाठीच आहे. तो तुम्हाला द्यायला इच्छितो. ते स्वीकारा. मला एक सेवक माहित आहे. तो येऊन खूप उत्साहाने साक्ष देतो आणि येशूच प्रभू आहे असं सांगतो. तो ख्रिस्ती नसलेल्या कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला आहे. म्हणून तो एका सभेला गेला होता शहरात. पहिल्या दिवशीच्या सभेत त्याने साक्ष दिली. लोक आले होते. येशूने त्यांना स्पर्श केला. पुढच्या दिवशी हे सगळं पाहून एका व्यक्तीला सहन झालं नाही. त्या व्यक्तीने या धर्माच्या नावाखाली वाईट गोष्टी केल्या, मारहाण केली, लाथा मारल्या, शिव्या दिल्या, अपमान केला. माझा व्हिडिओ पाहून आनंद मानणारे, उत्साहाने भरलेले असे लोक तमिळनाडूमध्ये आहेत. ते सगळीकडे आहेत. जगभरातल्या देशांमध्येही आहे. मग हे सगळं ओलांडून आपण पुढे कसं जावं असं वाटलं तर प्रभू म्हणतो, मी माझी सामर्थ्य तुला देतो. तू ते पार पाडू शकतोस. पहा, त्याच्यावर काही जादूचा प्रयोग केला जातो. तो सभा संपवून येतो आणि नीट झोपतोय का तर ती आत्मा येऊन त्याच्या पलंगाजवळ उभी राहते. त्याच्यावर हल्ला करायला, त्याला बोलू द्यायचं नाही, त्याचा घसा पकडायचा, त्याला वेगळं वागायला लावायचं, असं म्हणून जादू करत राहतात. काही विधी करून त्या आत्म्याला पाठवून दिले. त्यांनी जादू करून ती आत्मा पाठवली म्हणून ती आत्मा येऊन उभी राहते. त्यामुळे त्याला ती व्यक्ती दिसू शकते. पण तो घाबरला नाही, गोंधळला नाही. तो काय म्हणाला माहितीये का? तू सैतान आहेस. तू मला स्पर्श करू शकत नाहीस कारण मी पवित्र आत्म्याने अभिषिक्त झालो आहे. मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे म्हणून सैताना, तू मला स्पर्श करू शकत नाहीस. असं म्हणताच बघा, ते लगेच कळतं. सैतानाला अगदी चांगलं कळतं की कोण अभिषिक्त आहे, कोण नाही, कोण खरे ख्रिश्चन आहेत, कोण बनावट ख्रिश्चन आहेत. हे सगळं सैतानाला माहीत असतं. तो म्हणतो, बस पुरे. मग तो म्हणतो, येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करतो, जिथून आला आहेस तिथेच परत जा आणि तिथेच पड, असं सांगितलं. एवढंच. ती आत्मा धावतच निघून गेली. त्या सामर्थ्यात, त्या जिभेच्या शब्दात सामर्थ्य आहे. शब्दात एक सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य कसं आलं? ते सामर्थ्य देणारा म्हणजे पवित्र आत्मा. म्हणून पवित्र आत्मा येतो तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल. म्हणजे माझे पाप जिंकल्याचे सामर्थ्य, समस्या जिंकल्याचे सामर्थ्य, सैतानावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य तुम्हाला हवं. कारण कामाच्या ठिकाणी, व्यवसायात संघर्ष आणि लोकांचा मत्सर आहे ज्यावर तुम्ही विजय मिळवून यशस्वी व्हायला हवं. म्हणूनच प्रभू येऊन म्हणतात, माझं सामर्थ्य मी तुला देतो. या दिवशी हे सामर्थ्य तुम्ही मिळवणार आहात. प्रभू, स्वर्गातून उतरलेलं तुझं सामर्थ्य मला हवं आहे. मला ती ज्वाला हवी आहे. पवित्र आत्म्याची सामर्थ्य मला हवी आहे. तुझं वचन माझ्यात पूर्ण व्हावं. तुम्ही या दिवशी समर्पण करता तेव्हा त्या आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला भरून घेईल आणि ताब्यात घेईल. त्यासाठी तहान लागून मागावं लागतं, तोंड उघडून मागावं लागतं, विश्वासाने मागावं लागतं.
जो कोणी मागतो तो मिळवतोच, ती मिळवतेच. आता आपण प्रार्थना करणार आहोत. प्रभू या महिन्यात तुम्हाला विजयी लोकांमध्ये रूपांतरित करणार आहे. प्रभू तुम्हाला सर्व प्रकारच्या संघर्षांवर विजय मिळवणारे म्हणून स्थिर करणार आहे. आता आपण प्रार्थना करणार आहोत. अशा रीतीने प्रभूकडे पहा. तो पवित्र आत्मा, ती ज्वाला माझ्यात उतरावी. आत्म्याची सामर्थ्य माझ्यात उतरावी. प्रभू, पापावर विजय मिळवण्याची सामर्थ्य मला हवी आहे. या सैतानाच्या कृत्यांवर विजय मिळवण्याची सामर्थ्य मला हवी आहे. या समस्यांवर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य हवी आहे. असे कोण कोण प्रार्थना करत आहे? या मुलावर, या मुलीवर तुझा आत्मा ओतावा. येशू, तुझ्यावर असलेली ती पवित्र आत्म्याची सामर्थ्य या मुलावर उतरू दे, या मुलीवर उतरू दे. वरून येणारी सामर्थ्य त्यांना प्राप्त होऊ दे, असं तू म्हटलं होतंस. आज ती सामर्थ्य या मुलांवर उतरू दे. प्रत्येक दिवशी या मुलांना विजयशाली ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आत्मा ही सामर्थ्य देईल, अशी मी प्रार्थना करतो. पापावर आणि पापाच्या प्रलोभनांवर मात करण्याची सामर्थ्य दे. आजच ही पाप दूर होऊ दे, सर्व पापकृत्यम दूर होऊ दे. एक आशीर्वादमय बदल, विजाने भरलेले जीवन येऊ दे. येशूच्या नावाने भीतीदायक परिस्थिती बदलू देत, समस्या दूर होऊ दे. प्रभू, या मुलांच्या आयुष्यात एक अद्भुत बदल घडवून आण, अशी मी प्रार्थना करतो. त्यांच्या गरजा पूर्ण होऊ देत. प्रभू, आरोग्य लाभू दे, चमत्कार घडू दे. येशूच्या नावाने पवित्र आत्म्याची सामर्थ्य होऊ दे. प्रत्येक मुलगा मुलगी याने भरून जाऊ दे. हे बघ, आमच्या विरुद्ध लढणाऱ्या वाईट आत्म्यांवर विजय मिळवण्यासाठी कृपा आणि सामर्थ्य येशूच्या नावाने आम्हाला दे. नजरेतच्या येशूच्या नावाने आम्ही त्याला झिरकारतो आणि दूर करतो. माझ्या आयुष्यात तू अडथळा आणू नकोस. माझ्या आयुष्यात तू येऊ नकोस. माझ्या घरात येऊ नये अशा वाईट सैतानाला आम्ही झिरकारतो आणि दूर करतो. आजपासून माझ्या कुटुंबात, नोकरीत, व्यवसायात, नातेसंबंधांमध्ये कार्य करणाऱ्या वाईट आत्म्याच्या क्रिया, माझ्या विरुद्ध उठणारे आत्मे, हे सर्व बांधले जावोत आणि नष्ट होवोत. प्रभू, आत्ताच तू विजय देत आहेस. त्या विजयासाठी आवश्यक असलेल्या सामर्थ्याने प्रत्येकाला भरून घे आणि ताब्यात घे. या महिन्यात प्रत्येक गोष्टीत विजय मिळवायला हवा आणि केवळ या महिन्यातच नाही तर संपूर्ण आयुष्यात विजय मिळवणारे लोक व्हायला हवे. त्यासाठी पवित्र आत्म्याच्या अग्नीच्या सामर्थ्याने भरून टाक. आज एक अद्भुत बदल घडो, विजय मिळो. अद्भुत बदल घडो, मुक्तता मिळो. आजार नाहीसे होवोत. अद्भुत आरोग्य आणि मुक्तता मिळो. सर्व अडथळे दूर होवोत. हे पहा, प्रभू, तुम्ही अद्भुत कार्य केले आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवशी सोबत राहून विजय देऊन पूर्णत्व देणाऱ्या प्रेमासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या नावाने मी यांना आशीर्वाद देतो आणि प्रार्थना करतो. आमेन, आमेन. प्रिय मित्रांनो, प्रभूची सामर्थ्य तुमच्यावर उतरली आहे. त्यांनी आपली सामर्थ्य तुम्हाला दिली आहे. आता दररोज पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन प्रार्थना करावी. दररोज सकाळी उठल्यावर बायबलचे ध्यान करा. चांगल्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन स्तुती करा आणि प्रार्थना करा. जितके जास्त तुम्ही अन्य भाषेत बोलून प्रभूची स्तुती करता, तितकी जास्त देवाची सामर्थ्य तुमच्यात वाढते. प्रभू तुमच्यात कृपा वाढवतील आणि तुम्हाला विजयाची जीवनशैली देतील. त्या प्रत्येक दिवशी पहाटे वचनाचा मनन करा. चांगल्या आत्म्याने भरून प्रार्थना करा आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासह या जगात जा. कितीही परीक्षा, संघर्ष, अडचणी, समस्या आल्या तरी काहीही तुम्हाला हलवू शकणार नाही. तुम्ही शांततेत आणि समाधानात राहाल. ही आशीर्वाद तुमच्या आयुष्यात शेवटपर्यंत टिकून राहो. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.